हॅलो. लोणावळ्यावरून जर पुण्याला परत येत असाल तर रस्त्यात कासारसाई डॅमला नक्की व्हिजिट करा. ते का ते जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही दुपारी अराउंड 2 वाजता कासारसाई डॅमला पोहोचलो आणि फर्स्ट आम्ही मस्त लंच केला. खूप चांगलं फूड होतं. त्यानंतर थोडा वेळ नेचरमध्ये स्पेंड केलं. फ्रेश हवा, पीसफुल ॲटमॉस्फिअर आणि सगळ्यात मस्त म्हणजे खूप सारे डक्स बघायला मिळाले आणि आरू वॉज सो हॅपी. वेदर पण एकदम प्लीजंट होतं म्हणून फुल एन्जॉय करता आलं. संध्याकाळ होताच ॲडव्हेंचर मोड ऑन. आम्ही स्पीडबोट राईड केली आणि बिलीव्ह मी फुल पैसा वसूल एक्सपिरियन्स होता. डान्स, मस्ती, लाफ्टर सगळंच एकदम नेक्स्ट लेवल होतं. आणि मग आला दिवसाचा बेस्ट मोमेंट म्हणजे आम्हाला सनसेट बघायला मिळाला. हा व्ह्यू वर्ड्समध्ये एक्सप्लेन होतच नाही. एकदा तरी एक्सपिरियन्स केलंच पाहिजे. पाणी आणि त्यासोबत सनसेट. बोट राईडनंतर आम्ही तिथेच बसून गरम गरम चहा घेतली, मस्त गप्पा मारल्या आणि त्यानंतर पीसफुल वाईबचा फुल एन्जॉय केला. खरंच ही परफेक्ट फॅमिली आउटिंग होती. आम्ही ऑलमोस्ट पूर्ण दिवस तिथं स्पेंड केला आणि खूप सुंदर मेमरीज घेऊन इव्हनिंगला पुण्यासाठी निघालो. तुम्ही पण लोणावळ्यावरून पुण्याला जर येत असाल तर कासारसाई डॅमला एक स्टॉप नक्कीच भेट द्या. आणि या प्लेसबद्दल लोकेशन, टायमिंग्स, बोटिंग चार्जेस वगैरे काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला पाठवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. थँक्यू. बाय बाय.